नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, नात्यातले वाद, नात्यातली गुंतागुंत ही शेवटी कोणत्या टोकाला जाईल, त्याच्यातून काय निकाल लागेल याबद्दल बऱ्याच लोकांना कल्पना नसते. पण मग असं काहीतरी घडतं ज्याची कधी कल्पनाही केलेली नसते. याच नात्यांच्या गुंतागुंतीची ही घटना आहे. मित्रांनो, साहनी कुटुंब हे मूळचं उत्तर प्रदेशचं. उत्तर प्रदेशवरनं ते कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये कामानिमित्त आले. या कुटुंबातील मुख्य पुरुष धर्मेंद्र कुमार साहनी हा फरशी बसवण्याचं काम करत होता. टाईल्सचा कारागीर तो होता. ते फरशी बसवण्याचं काम कोल्हापुरात सुद्धा करत होता. त्याची पत्नी रुक्मिणी साहनी ही घरीच असायची. तसा त्यांचा कुटुंब होता. आता या धर्मेंद्र कुमार साहनीचा भाऊ श्रीमंधर साहनी हा सुद्धा त्यांच्यासोबत आलेला होता. पण तो त्यांच्या सोबत राहत नसे. तो थोड्या अंतरावरती एक वेगळी खोली भाड्याने घेऊन तिथे राहत असे. असं हे साहनी कुटुंब UP वरनं कोल्हापूरमध्ये स्थलांतरित होऊन इकडे ते काम करत होते, आपला उदरनिर्वाह करत होते. सोबत राहताना सोबत जाणं येणं नेहमीच, भावाचं सुद्धा भावाच्या घरी जाणं येणं, फक्त वास्तव्यास तो वेगळा राहत असे. या गोष्टीमध्ये, या कहाणीमध्ये ट्विस्ट नेमका कुठून सुरू झाला ते बघूया. धर्मेंद्र कुमार यांचा लहान भाऊ श्रीमंधर साहनी याचं लग्नाचं वय झालेलं असल्यामुळे मग मुलगी शोधणं वगैरे हा प्रकार त्याच्या परिवारात सुरू होताच. अशातच धर्मेंद्र कुमार साहनीची पत्नी रुक्मिणी साहनी हिची एक लहान बहीण होती. ती सुद्धा लग्नाला आलेली होती. मग कुटुंबांमध्ये अशी चर्चा सुरू झाली की रुक्मिणीची बहीण आणि धर्मेंद्रचा भाऊ यांचंच जर आपण लग्न लावून दिलं तर काय वाईट आहे म्हणून. गोष्ट सगळ्यांना पटली, कारण श्रीमंधरची वहिनीच रुक्मिणी, वहिनीची बहीण, म्हणजे दोघी बहिणी हे दोघे भाऊ. कुटुंबासारखं वातावरण राहील, एकाच कुटुंबात सगळे राहतील, ह्या दोघी सख्ख्या बहिणी हे दोघे सख्खे भाऊ, त्याच्यामुळे मग चांगलं होईल अशा विचाराने त्यांच्या लग्नाचं प्रपोजल पुढे सुरू झालं. एके दिवशी धर्मेंद्र कुमार साहनी हा कामानिमित्त शेजारच्या गावी किंवा शेजारच्याच एका एरियात गेलेला होता. तेव्हा रुक्मिणी साहनी आपल्या दिराच्या खोलीवरती गेली, कशावरनं तरी बोलण्यासाठी. त्यांच्या लग्नाचं प्रस्तावच चालू होता, त्याच्यामुळे ती त्याच्याकडे गेली. काही त्यांच्यात बोलणं सुरू झालं. बोलता बोलता दोघांमध्ये वाद पेटला. वाद पेटल्यानंतर तो वाद टोकाला गेला. का टोकाला गेला तर सारखे सारखे वाद, आणि हे या दीर भावजांमध्ये वादावादी मतभेद चालू होते. अशातच मग श्रीमंधर हा रागारागाने उठला. अतिशय त्वेषात येऊन त्याने घरातील एक हातोडी उचलली आणि ती सरळ रुक्मिणीच्या डोक्यात मारली. 2, 3, 4 वार केले. तिचं डोकं फुटलं, भयंकर रक्तस्राव होऊ लागला आणि रुक्मिणी खाली कोसळल्यानंतर थोड्याच वेळात तिचा जीव गेला. आता हे श्रीमंधरच्या लक्षात आलं की हिचा जीव गेलेला आहे. त्यामुळे तो तिथून पसार झाला. थोड्या वेळाने अर्थात शेजार पाजारांचे कोणी बघितलं असेल, पती धर्मेंद्र कुमार आला असेल, पोलिसांमध्ये इन्फॉर्म करण्यात आलं आणि त्या खोलीत तिथे जिचा अंत झाला ती खोली श्रीमंधरची होती हे सगळ्यांना माहिती होतं. त्यामुळे श्रीमंधरचा शोध सुरू झाला की तिच्या घरात हिचा मृत्यू झालाय, त्याच्या घरामध्ये, तर मग हा व्यक्ती कुठे आहे, त्याचा शोध सुरू झाला. मोबाईल लोकेशन वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेस केलं आणि शेवटी तो जवळच्याच एका एरियामध्ये सापळा रचून पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर अर्थात त्याच्याकडे चौकशी सुरू झाली. हा काय प्रकार आहे, तुझी वहिनी इथे कसं काय आली होती आणि तिचा मृत्यू कसा झाला, कोणी मारलं वगैरे वगैरे सगळं विचारणा झाल्यावरती मग जे चित्र समोर आलं ते अतिशय धक्कादायक होतं. मित्रांनो, हे रुक्मिणी आणि तिचा सख्खा दीर श्रीमंधर या दोघांमध्ये बऱ्याच काळापासून अनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते. त्यांचं अफेअर होतं आणि त्यांचे अनैतिक संबंध होते. आता ही गोष्ट रुक्मिणीचा पती
आणि या श्रीमंदरचा भाऊ धर्मेंद्र कुमार याला माहीत होती की नाही माहीत नाही, पण बऱ्याच काळापासून यांच्यामध्ये संबंध सुरू होते आणि त्यात आता श्रीमंदरच्या लग्नाचं प्रपोजल आलं. लग्न सुद्धा तिच्याच सख्ख्या बहिणीसोबत. ही गोष्ट रुक्मिणीला मान्य नव्हती. तिचा या लग्नाला विरोध होता, पण ती उघडपणे विरोध करू शकत नव्हती. काय सांगणार घरच्यांना, हे लग्न का नाही करायचं? असं तर सांगू शकत नव्हती की दिरासोबतच माझे प्रेम संबंध आहेत म्हणून माझ्या बहिणीचं लग्न त्याच्यासोबत नाही लावून द्यायचं, असंही सांगू शकत नव्हती. त्यामुळे ती वाद घालत होती आणि श्रीमंदरला सांगत होती की तूच या लग्नाला नाही म्हण, काही करून हे लग्न मोड, कारण आपल्यातच संबंध आहेत, मग माझ्या बहिणीसोबत तुझं लग्न लावून देणं योग्य नाही. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार बऱ्याच काळापासून वाद सुरू होते. हे वाद हळूहळू टोकाला पोहोचल्यानंतर मग ही घटना घडली आणि श्रीमंदरने एकदाचा कायमचा हा वाद मिटवून टाकायचा म्हणून रागाच्या भरात तिच्या डोक्यात हातोडीने वार करून तिला मारून टाकलं. मित्रांनो, स्वतःच्या सख्ख्या दिरासोबतच प्रेमसंबंध, अनैतिक संबंध, प्रेमसंबंध म्हणण्यापेक्षा त्याला आपण नेहमीच सगळ्या अशा प्रकारच्या केसेसमध्ये आपण बघतो की याला प्रेमसंबंध म्हणण्यापेक्षा अनैतिक संबंध म्हणणं हे जास्त योग्य ठरतं, कारण ते नैतिक नाही. हे असे परिवारातच अनैतिक संबंध. त्यामुळे बऱ्याचदा आपण बघतो की अशा प्रकारच्या घटना, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना, कोणाचा तरी दुर्दैवी अंत आणि शेवट हा असाच होतो. उत्तर प्रदेशमधनं इतक्या दूर महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये पोटा पाण्यासाठी आलेल्या या कुटुंबामध्ये अशा प्रकारचं प्रकरण घडणं, वहिनीचे स्वतःच्या सख्ख्या दिरासोबत अनैतिक संबंध, तिच्याच बहिणीसोबत त्याचं लग्न ठरणं आणि मग त्या लग्नाला विरोधातून वाद निर्माण होणं आणि या वादातून शेवटी असा शेवट होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. पण अशा नात्यांची सुरुवातच करू नये जी नाती नैतिक नाहीत, सर्वमान्य नाहीत. अशा नात्यांची सुरुवात जर केली तर पुढे ही सुरुवात कोणत्या तरी भयानक प्रकरणात रूपांतरित होते. अशा कित्येक केसेस आपण याच चॅनलवरती बघितलेल्या आहेत. त्यामुळे अशा केसेसमध्ये, अशा प्रकरणांमध्ये दुर्दैवी अंत हा ठरलेला असतो. त्यामुळे मित्रांनो, कोल्हापुरात घडलेल्या या प्रकरणाबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे, तुमचं काय मत आहे, हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.